नमस्ते, इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण पाहणार आहोत भूमित मध्याचं प्रमेय आणि या प्रमेयाच्या लिहिण्यामुळे आपल्याला 2-3 मार्क्स इझिली मिळून जाणार आहेत। तर ते कसं आहे बघा, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णांच्या दोन भागांचा भूमितीमध्ये असतो। याचाच अर्थ बघा, चला आपण पाहूया। काटकोन त्रिकोण एक काढून घेऊया बाळांनो। हा काटकोन त्रिकोण काढला। हा काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यावर हा कर्ण आहे, त्या कर्णावरून एक शिरोलंब काढला। इथं 90 अंश हे दोन भागात विभाजन झालं। या दोन भागांचा हा भूमितीमध्ये असतो। पी, क्यू, आर आणि एस नाव देऊया। जर असं असेल तर याच्यावर आपण गणित कशी सोडवू शकतो, चला बघूया। हा भूमितीमध्ये आहे म्हणजे क्यूएसचा वर्ग बरोबर पीएस गुणिले एस आर याप्रमाणे लिहू शकतो, किंवा क्यूएस बरोबर वर्गमुळात पीएस गुणिले एस आर या पद्धतीने लिहून याच्यामध्ये किमती भरून आपण 2 मार्क्स 3 मार्क्स इझिली मिळवू शकतो। थँक्यू बाळांनो।